मॅडम एक मिनिट. आणि ही तहकूब झालेली ग्रामसभा आज 12व्या दिवशी घेतात. कारण का गेल्या शुक्रवारी तुम्ही मीटिंग घेतली 21 तारखेला. मॅडम जीआर मध्ये काय दिले उल्लेख केला 7 दिवसाच्या आत घ्यायची असते. तुम्ही 7 दिवसाच्या आत प्रोसिजर केली नाही. आपल्या गावचं इलेक्शनचा काय संबंध आहे? तुम्ही नसले तरी अध्यक्ष घेऊ शकतात ना मीटिंग. ग्रामसेवक का पाहिजे असं थोडं आहे मॅडम सर्व मीटिंग. याचं उत्तर द्या आम्हाला. प्रत्येक मीटिंग ग्रामसेवकच चालवतात. शुक्रवार सांगितलंय घेतात नाही. याचं उत्तर देऊ. बोला. मीटिंग चालू महात्मा गांधी ऑनलाईन होती मीटिंग चालू महाराष्ट्रात ऑनलाईन नाही. 2 ऑक्टोबरला ग्रामसभा होते. नाही मिळत. 2 ऑक्टोबरची असते पण यावेळेस आहे ना तुम्हाला यावेळेस म्हणजे कंपल्सरी नाही. ज्या ठिकाणी कर्मयोगी आहे म्हणजे आदिवासी भाग आहे तिकडे त्यांना कंपल्सरी होती. आदिवासी भागात आधी कर्मयोगी आणि कर्मयोगी पेसा अंतर्गत ज्या ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीला कंपल्सरी होती. तिथे मिटिंगा झाल्या. तिथे पण मिटिंग झाल्या नाहीये तहकूबच झाल्या. कारण पेसाच्या ठिकाणी पण 100% कोरम मिळणं लागतं. पण त्यांची मीटिंग चालू आहे. आपली काही पेसा अंतर्गत नसल्यामुळे आपल्याला कंपल्सरी नाहीये. तिथे आधी कर्मयोगी हा हे असतं कार्यक्रम असतो. आधी पेसा आधी शक्ती ते राखवायचं होतं त्यांना म्हणून तिथे ते कंपल्सरी असा जीआर आहे का मॅडम? जीआर म्हणजे तो आधी शक्तीचा आहे आणि 2 ऑक्टोबरचा होतो. ते तहकूब मीटिंग तुम्ही 12 दिवसानंतर घेताय 12व्या दिवशी. कारण आता पण ते आधी योगी चालूच आहे. त्यांच्या म्हणजे 3-4 आपल्या महिन्यातून एक तर त्यांचे 2-2, 3-3 होतात. तर ते आधी योगी म्हणजे पेसा अंतर्गत ज्या ग्रामपंचायत आहेत त्यांच्या विकासाचं तंत्र पैसा आपल्याकडे मिळत नाही. आपली ग्रामपंचायत नाही आपलं नाहीये. तुम्ही म्हणाले ना 2 ऑक्टोबर म्हणजे ती कंपल्सरी विषयाला घ्या सांगतात ना पेसा म्हणून आपल्याकडे नाही. तर मासिक आता ही सभा झाली ग्रामसभा त्याच्यानंतर तहकूब 7 दिवसाच्या आत घ्यायची असते. आम्हाला सांगा अध्यक्षांनी कारण काय कारण मी आपले जे ग्रामस्थ 2-3च उपस्थित ते बोलले घ्या 2 तारखेला 1 तारीख नका घेऊ असं बोलले. कोण ग्रामस्थ होते? त्या सभेला 7 दिवसाच्या आत घ्यायची असते ना. तुम्ही आज 12 दिवस होता. असे कसे बोलतात का 12 दिवसानंतर घेतली? मग पुढच्या शुक्रवारी घेतली पाहिजे होती तुम्ही. शुक्रवारी घ्यायची ना त्या. मध्ये 2 दिवस थांबायचे फ्रायडेला घ्यायची होती ना. शुक्रवारी सर्वांना सुट्टी असते. शुक्रवारी घ्यायला पाहिजे ना. तहकूब मीटिंग ठेवायला पाहिजे शुक्रवारी. हां नाही का ग्रामसभा होतच नाही. शुक्रवारी ठेवा ठेवतील तर. शुक्रवार जमते. कोणत्या मॅडमचं ग्रामसेवक मॅडम अध्यक्ष चालवू शकतात ना मीटिंग. का केतन नाही म्हणत सर? केतन ग्रामसेवक नसताना केतनने चालवलेली आहे मीटिंग सर. जेव्हा राजन घरात सरपंच होते सर एक जमा तुम्ही उत्तर देऊ नका. आम्हाला अध्यक्षांकडून उत्तर द्या. थोडंसं ऐका ना. ही जी ग्रामसभा आहे ना ही अहवाला संबंधित आहे मॅडम. अहवाल पाहिजे मग मॅडमचे कोण अहवाल पाहिजे त्यांना ते तेव्हा पण अहवालच वाचायचं होता. तेव्हा केतनने वाचून दाखवले सर्व. सर आठवा जेव्हा ग्रामसेवक नव्हते तेव्हा केतनने सर्व केलेलं. राजन घरात तेव्हा सरपंच होते. ठीक आहे. एक स्टॅम्प काय असेल तर बोलतो मॅडम चालू करू का? सांगायला उत्तरच देत नाही तुम्ही.
तुम्हाला सांगितलं मॅडम, तुम्हाला उत्तर काय देऊन आहे ते आता आपण बघू पुढच्या वेळेस मग वार शुक्रवार वगैरेच घेऊ. शुक्रवारी तहकूब मीटिंग ठेवून द्यायची, कळलं का? हे शुक्रवारी द्यायला पाहिजे. लिहून घेतलं जात नाही, हे लिहून घेतलं गेलं पाहिजे, लक्षात ठेवा. नंतर तुमच्या मतीने लिहू नका. एक दुसरा प्रश्न मॅडम, एक मीटिंग चालू करायच्या आपण अगोदरच प्रत्येक विषय तुम्हाला केतनला बोलवायला तुमच्या कर्मचाऱ्यांना पहिली जे जे बोलले जातं लिहून घेतलं पाहिजे. शुक्रवारी. आणि आम्ही इथून निघण्याच्या अगोदर ते आम्हाला दिलं पाहिजे तुम्ही. त्याची एक झेरॉक्स काढा आणि मॅडम. आम्हाला द्या. हो मॅडम, आणि तुम्ही काय घेतलं ना ते डायरेक्ट रजिस्टर मध्ये नोंद करा, पेपरवर करू नका. तहकूब मीटिंग शुक्रवारी लावा. ग्रामसेवक मॅडम, तुम्ही रजिस्टरवर डायरेक्ट एंट्री करा काय? आम्हाला ग्रामपंचायत भरोसा राहिलेला म्हणत नाही, तुम्ही डायरेक्ट रजिस्टरवर हे करा, एंट्री करा. मी काय म्हणते, पहिली मीटिंग कुठल्याही वारी लावू शकतो. तहकूब मीटिंग शुक्रवारी लावा. तहकूब मीटिंग पण मी तुम्हाला सांगितलं रजिस्टरवर तुम्ही नोंद करून घ्या पहिला. आणि मीटिंगचा बॅनर लावणार होते बोललेले सदस्य, डायरेक्ट तिकडे बोलायचं. बॅनर लावणार होते. तुम्ही रजिस्टरमध्ये एंट्री करा, काय काय करायचं ते. कुंदनकर बोललेले बॅनर लावणार होते. त्याच्यावर आम्हाला भरोसा नाही पडत. हां त्याच्यानंतर 2-3 ग्रामसभा झाल्या. नाही. बोर्डच लावतो. बोर्ड लावणार होते बोललेले ना, व्हिडिओ आहे आपल्याकडे, अद्यापपर्यंत बोर्ड लावला नाही. ते मी तुम्हाला सांगते, तसं कंपल्सरी नाही बोर्ड लावणं, कारण फिरतात आपले लोक. पण आता दुसऱ्या ग्रामपंचायतीने केलं, त्यांचं उत्पन्न तसं आहे, त्याप्रमाणे ते आता किती बॅनरला पैसे लागले? तहकूब मीटिंग दाखवू का? मॅडम, आमच्याकडे कोणी सह्या करायला घ्यायला येत नाही आणि आमचे प्रॉब्लेम भरपूर असतात. तुमच्या मीटिंग होतात, ग्रामसभा होतात, येतात ना पण सह्या घ्यायला. हे तुम्ही पडूच शकत नाही. मग? हे चुकीचं आहे. तुम्ही काम काय करतात याचं उत्पन्न नाही मग. उत्पन्नाचं मी म्हणत नाही, दुसऱ्या मी ग्रामपंचायतीने बॅनरला उत्पन्न लागतो 500,000 रुपये. बॅनरला आपण पैसे काढून दे बॅनर. काय तुम्ही म्हणता की आमचे कर्मचारी फिरतात, माझ्या घरी कोणी कोणता कर्मचारी येतो दाखवा मला सही घ्यायला. सुरेश भाऊ गेलेले ना, त्यांना विचार. आता ह्या टायमाला एकदा गेले, आत्ताच गेलेले, अजिबात येत नाही. अरे, ते जातात. असं कसं जातात? आम्ही याच्या येऊन तक्रारी करायचा काय उपयोग? आज 3 महिने झाले पाणी नाही आहे, तुमच्याकडे येऊन तक्रारी करायच्या. तुम्हीच म्हणाले आता की गेलेले होते. आत्ताच गेले, केवढ्या वर्षाने गेले. दमाच्या तपास आहे त्याला कोणते याच्यात आमच्या सही आहे गरजेची. नाही, कर्मचारी जातात प्रत्येकाच्या. असं नका म्हणू तुम्ही, कर्मचाऱ्यावर जातात असं म्हणूच नका. नाही येत आमच्याकडे कोण. दुसरा विषय घेऊ. पण मॅडम, तुम्ही डायरेक्ट रजिस्टरवर नोंद करा, आमचे प्रश्न जे नाही, असतील. रजिस्टरवर आता डायरेक्ट अशी नोंद करू. फक्त ते- नाही नाही, आम्हाला त्या पेपरवर नाही, भरोसा तुम्हाला नाही. वाचून दाखवते ना. नाही, वाचून नाही काय तुमची सही मागून तुम्हाला सदस्याची वगैरे आता आम्हाला पाहिजे आहे तुझ्यावर कागद. कारण काय नंतर काय पण लिहिलं तुम्ही तरी ब्लँक पेपरवर हे करतील, आम्हाला ग्रामपंचायत स्टॅम्पवर काय द्यायचं आहे आम्हाला. कसं काय, आता ही जी अगोदरची झाली आहे, ग्रामसभा, ती हा. तुम्हाला वाचून दाखवते ना मी. तीच वाचून दाखवते ना. नाही, आजचे होईल ना. आजचं हे हा, त्याची पुढच्या झेरॉक्स द्या आम्हाला, वेळेस बाकी काय नको, झेरॉक्स द्या. म्हणजे आम्हाला पण की आपल्याला नोंद राहील त्याची. ठीक. प्लस मॅडम, मासिक सभेमध्ये सर्व सदस्य तुमचे हजर असतात, ग्रामसभेला का नसतात? त्यांचं त्यांना माहिती नाही, त्याचं उत्तर द्या आम्हाला. मग कोणत्या त्यानं गावाची सदस्य ना. इलेक्शन साठी नुसतं उभं राहायचं का? आम्ही हा. ग्रामसभेला काही करत नाही. जो नाही ग्रामसभेला उपस्थित राहा, त्याचा राजीनामा घ्या सरळ. मॅडम तुम्ही प्लीज बसा. ग्रामसभेला टाइम होत नाही त्याला.